गुड मॉर्निंग शुभ्रा ब्लॉग या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे। आज मी करणार आहे श्रीखंड। त्यासाठी ना बाया एक पातेलं भरून दूध घेतलेलं, 1 लिटर दूध घेतलेलं मी। त्याच्यात आता टाकणार आहे थोडं इरजण, म्हणजे आपण ताक करून जे उरतं खाली आंबट ते मी याच्यात टाकून घेतलेलं आहे आणि मस्त चमच्याने हलवून घ्यायचे, म्हणजे हे सगळीकडे मिक्स होतं। दुधाला आहे ना उकळी देऊन घ्यायची आहे आणि पूर्ण थंड झालं का आपण त्याच्यात ताक टाकून घ्यायचे आणि चमच्याने फिरून घेतल्यावरती एक संध्याकाळी टाकलं आपण तर दुसऱ्या रात्री टाकलं तर सकाळी आपल्याला दही आज झालेलं आहे रेडी। आणि आता हे दही दुधाचंच बनवलेलं आहे, त्याच्यामुळे ते थोडंसं पातळ आहे, पण आपल्याला श्रीखंड बनवण्यासाठी हे दुधाचंच दही बनावं लागतं, सहीचं त्याला चालत नाही। त्याच्यामुळं मी घेतलेलं हे करून आणि आता एक डिश घेतलेली खाली, त्याच्यावरती घेतलेली एक चाळणीमध्ये एक कापड टाकलेलं आहे स्वच्छ धुतलेलं, आणि ते कापड असं पाहिजे का पातळ पाहिजे, त्याच्यातून पाण्याचा निचरा झाला पाहिजे, एवढं पातळ ते पाहिजे आपल्याला। आणि आता त्याच्यात टाकून देणार आहे आपण हे बनवलेलं दुधाचं दही घेतलेलं याच्यात मी पूर्ण टाकून। 1 लिटर दुधाचं हे तुम्ही बघू शकता प्रमाण, मग तुम्हाला तसं कळेल। आणि आता याच्यात आहे ना हळू आपण आहे ना चमच्याने फिरून काही पाणी याच्यातलं जे पटापट गळतं अजून पातळ आहे तोपर्यंत चमच्याने फिरून काही पाणी आपण त्याच्यातलं खाली रपकन गळत असतं, त्याच्यामुळे थोड्या वेळ मी चमच्याने 5 मिनटं फिरून घेतलं आणि नंतर त्याचं सगळं कापड एकत्र धरून आहे ना मस्त त्याचं असं गाठण बांधून ठेवली। आणि आता बघा तुम्हाला दिसतंय कसं त्याच्यातून आपलं पाण्याचा निचरा व्हायला सुरुवात झालेली आहे। बघ खाली बघू पण शकता तुम्ही, पाणी हळूहळू निघायला लागलेलं आहे। आपण असंच 5 मिनटं धरून ठेवलं की आता एक टिपका पाणी सुरू झालं की मी तसंच त्याला गाठण मारून खाली ठेवून देणार आहे। गाठण मारून हे बा असं याच्यामध्ये ठेवून दिलेलं आहे मी, आणि आता याला पूर्ण रात्रभर मी याला झाकून ठेवणार आहे। आता मस्त वरून आता तुम्ही वरून आलं झाकण ठेवलं तरी पण हे गळतं इझिली, किंवा तुम्ही प्रेस करून ठेवलं तर हे लवकर बनतं। तुम्हाला लवकर पाहिजे असेल 2-4 घंट्यात तर मग त्याच्यावर प्रेस करून काय तर वजन ठेवलं तर लवकर रेडी होतं, पण मी हे रात्रभर ठेवणार आहे त्याच्यामुळं मी नुसतं त्याच्यावर नॉर्मल झाकण ठेवून दिलेलं आहे। आता सकाळ झालेली मी ते काढून बघितलं हे बघा पूर्ण पाणी गळून गेलेलं आहे। हे बघा खाली पाणी साचलेलं आहे, मी जी डिश ठेवली होती त्याच्यात पाणी साचलेलं आहे, एक थेंब पाणी अजून पण गळतंय। आणि मग आता पूर्ण पाणी गळून झालेलं आहे, मी आता हे सोडून घेते। बघू शकता तुम्ही आपलं बॅटर झालेलं आहे रेडी। आणि त्याच्यात काय काय टाकायचं मी ते तुम्हाला सांगतेच। बॅटर झालेलं आहे रेडी, त्याला थोड्या वेळ ठेवते मी साईडला, आणि त्याच्यात घालायची आपल्याला इलायची, बदाम आणि साखर घालायची। तुम्हाला जशी पाहिजे असेल तसे गोड प्रमाणात तुम्ही साखर घालू शकता। आता मी इथं घेतलेला आहे खलबत्ता, तुम्ही मिक्सरला पण साखर बारीक करून घेऊ शकता, पण मी घेतलेला आहे खलबत्ता, थोडंसं कच होतं त्याच्यामुळं रपकन कुटते। 1 वाटी साखर मी याच्यात टाकून घेतलेली आहे, आणि आता मस्त याला बारीक कुटून, आणि इलायची पण त्याच्यातच टाकली म्हणजे बारीक चांगली कुटन। थोडीशी इलायची असते ती जास्त बारीक कुटत नाही, त्याच्यामुळे मी साखरेसोबत इलायची पण कुटून घेतलेली। आता मी घेणार त्याच्यातच बदाम कुटून, त्याच्यात बदाम टाकून घेतलेले आणि त्याचा बी कुटून घेतलेले। आता बदाम कुटून झालेले आपले रेडी। आता मी घेते परत ते करायला। आता हे सगळं काढून घेतलेलं आहे मी एका ताटात काढून, आणि मस्त बिंगून आणि त्याला आपण मस्त त्याच्यात गुठळ्या राहिल्या असल्या तर चांगलं फेटून घ्यायचं, कारण थोडीफार साय पण असते ना, किंवा मिक्सरला पण तुम्ही हे बिंगून घेऊ शकता। मी त्याच खलबत्त्यात टाकलेलं आहे ज्याच्यात मी हे कुटलं होतं साखर आणि ते, मग सगळं त्याच्यात मिक्स करून घेतलेलं आहे। बदाम टाकून आपली श्रीखंड झालेलं आहे रेडी। तुम्ही घरी पण असंच बनवू शकता आणि श्रीखंडपुरी खाऊ शकता। व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा।